नमस्कार, मी प्रशांत कदम. 5 राज्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि या निवडणुका संपल्यानंतर आता कुठल्याही क्षणी इंधनाची दरवाढ जी आहे ती होण्याचं संकट हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती एखाद्या टांगत्या तलवारीप्रमाणे आहे. एकीकडे जगामध्ये युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना तेल कंपन्यांची बरीच मोठी अडचण जी आहे ती या सगळ्या इंधनाच्या आयातीमध्ये होते असं दाखवून सुद्धा ही दरवाढ एक मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. याची सुरुवात खरं तर मागच्या आठवड्यापासूनच झालेली आहे. आपण बघतोय की कमर्शियल सिलेंडरचे जे दर आहेत, ते प्रति सिलेंडर तब्बल ₹993 परवा वाढलेले आहेत आणि युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे 28 फेब्रुवारीपासून त्याच्यामध्ये अधेमध्ये वाढ होत आलेली आहे. एकूण जर वाढ आपण पकडली तर ती साधारणपणे 1000-1200च्या आसपास ऑलरेडी युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये झालेली आहे. आता लवकरच सामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे जे दर आहेत ते साधारणपणे 4 ते 5 रुपयांनी वाढू शकतात. गॅस सिलेंडर घरगुती जो आहे तो सुद्धा 40-50 रुपयांनी वाढू शकतो. अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा आता येऊ लागलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत कॉम्रेड अजित अभ्यंकर, अर्थविषयक घडामोडींचे नमस्कार. तज्ज्ञ आहेत आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये अ, हे इंधन दरवाढीचं जे गणित आहे त्याच्या पाठीमागचं जे अर्थकारण आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर, आपल्याकडं निवडणुका संपल्या की पाठोपाठ अशा पद्धतीची दरवाढ होण्याचा एक प्रघात गेल्या काही वर्षापासून रूढ झालेला आहेच आणि आता तर युद्ध होतंय जगाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी की ज्याच्या केंद्रस्थानी तेल आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सामान्यांनी या दरवाढीसाठी किती तयारी करायची आणि खरोखर तेल कंपन्या जे दाखवतायत तितकं त्यांच्या म्हणजे तोट्याचं चित्र आहे का? नेमकी काय त्याच्याबद्दलची परिस्थिती आहे? तुमची या सगळ्या घडामोडींवरची पहिली कमेंट नेमकी काय? सगळ्यात पहिल्यांदा प्रशांत, की तेल कंपन्या आणि तेल कंपन्यांच्या वतीनं बोलणारं सरकार हं, हे काय बोलतं याच्यापेक्षा त्याच्या मागचे आकडे काय आहेत, आकडेवारी काय आहे, हे तपासून आपण ते सगळं घेतलं पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या म्हणजे क्रूड तेलाच्या किमती वाढणं हे अपरिहार्य आहे. कारण युद्धाची परिस्थिती आहे. होर्मुझमधून एखादं जहाज जाणे मोठी घटना ठरते आहे. हं, त्यामुळे काही प्रमाणात तेलाच्या किमती या वाढलेल्या आहेत, काही प्रमाणात म्हणजे भरपूरच वाढलेल्या आहेत. हं, तर हे अगदी अपरिहार्य आहे, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. परंतु तेल कंपन्यांचं आणि देशाच्या अंतर्गत सरकारचं धोरण काय आहे हं, याच्या मते खूप मोठ्या प्रमाणात लफवाछपवी, खोटेपणा आणि चक्क जनतेची फसवणूक या सर्व गोष्टी एकाच वेळेला होत आहेत, हेही आपण विसरता कामा नये. म्हणजे वस्तुनिष्ठ घटक जो आहे तेलाच्या किमती वाढणं हा अपरिहार्य आहे. परंतु त्याचा परिणाम आपल्या देशात जो दाखवला जातो किंवा धोरणामध्ये दिसतो तो मात्र त्याचं प्रतिबिंब असेलच असं नाही. किंबहुना त्याच्यामध्ये मोदी सरकारच्या पद्धतीप्रमाणे फार हं. मोठ्या प्रमाणामध्ये खोटेपणा भरलेला असू शकतो. हे केवळ मी माझा अंदाज व्यक्त करत नाही, हे आपण आकडेवारीच्या आधारे तपासून बघितलं पाहिजे. बरं, तेल कंपन्या तोट्यामध्ये नाहीत, हे सगळी बरं. पहिली गोष्ट लक्षात घ्या. हं, हं. हा तेल कंपन्या या गेली कित्येक वर्ष म्हणजे कमीत कमी गेले 12 वर्ष, कारण मोदी आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की नशीब माझ्या बरोबर आहे. हो. आणि त्याच्याबद्दल त्यांनी असंही लोकांना सांगितलं होतं की बघा नशीब ज्याच्या बरोबर आहे त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. हं, असं त्यांनी 19 साली लोकांना आवाहन केलं होतं. हं, असेही हं. ते आपले पंतप्रधान आहेत. तर त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किमती त्या काळामध्ये साधारण 15 पासून ज्या खाली यायला सुरुवात झाली त्याचा खूप फायदा मिळाला. हो. आणि त्यामुळे त्यांनी करांमध्ये प्रचंड वाढ केली. बरं, लोकांच्या खिशाला काही राहत मिळेल किंवा सवलत काही सुटीशी हलका होईल लोकांचा भार, असं काहीच केलं नाही. बरं, आणि त्याच्यामुळे कर वाढवले प्रचंड. जवळजवळ बरं. 5-5, 6-6 पट कर वाढवले. हं, हं. ही एका बाजूला झालं. कारण मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ₹107 $160 प्रति बॅरल पर्यंत रेट गेलेले होते. ते यांच्या काळामध्ये पार अगदी खाली 44, 45, $50 पर्यंत खाली आलेले होते. बरोबर. म्हणजे किती तेव्हा खाली आली होती. इतक्या खाली येऊन प्रचंड, सुद्धा प्रचंड खाली आलेले लोकांना होते. मात्र त्या किमतीमध्ये कधी घट नाही मिळाली म्हणजे. अजिबात मिळाली नाही. अगदी किरकोळ ₹5-10 मिळाली. कारण यांनी हं, टॅक्सेस त्या प्रमाणात वाढवले होते. हे त्याच वेळेला तेल कंपन्यांचे जे नफे आहेत, ते सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले. याचं कारण यांची प्राइसिंग पॉलिसी आहे. त्याच्याबद्दल आपण बरं. नंतर बोलू. हं, तर या 2 कारणामुळे तेल कंपन्या आणि सरकार यांनी या सगळ्या गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये अक्षरशः चांदी नव्हे तर सोनं करून घेतलेलं आहे. मी हं, तुम्हाला एकच आकडा सांगू आपण प्रशांत आपल्या लोकांसाठी, की तेल क्षेत्रामधून
म्हणजे क्रूड ऑइल म्हणजे त्याचं रिफायनिंग आलं, त्याचं शुद्धीकरण आलं, त्याचं वितरण आलं, सगळं आलं त्याच्यामध्ये, अगदी उत्खननापासून सगळं. या सर्व तेल क्षेत्रामध्ये त्याच्यात गॅसही आला. एकूण सरकारला म्हणजे केंद्र सरकारला मिळणारं एकूण उत्पन्न जे आहे डिव्हिडंड सहित सगळं ते 3,04,000 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे मी 25-26 आकडा तुम्हाला सांगतोय. आणि राज्य सरकारांचं जर पाहिलं तर सगळी राज्य सरकार मिळून साधारणपणे 2 ते 2.25 म्हणजे 2,10,000 कोटी वगैरे या रेंजमध्ये ते आहे. म्हणजे साधारणपणे देशातल्या सर्व सरकारांना मिळून साधारण 5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्ती उत्पन्न, त्यातलं मुख्यतः कराचं उत्पन्न आहे. परंतु केंद्र सरकारला त्याच्यामध्ये डिव्हिडंडचं पण उत्पन्न मिळतं. म्हणजे या तेल कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत आणि त्यांना म्हणजे अब्जावधी रुपयाचे नफे होत आहेत. रिलायन्सला होत आहेत, त्या सगळ्या खासगी क्षेत्राला होत आहेत. त्याचप्रमाणे याही कंपन्यांना होत आहेत. त्याचा सगळा डिव्हिडंड मिळतो. इन्कम टॅक्स आणि बाकी सगळे नफ्यावरचे जे कर असतात ते तर मिळतात, टॅक्सेस तर मिळतातच. आणि राज्य सरकारांपेक्षा केंद्राचे टॅक्सेस अनेक प्रकारचे आहेत. अगदी क्रूडच्या कस्टम्स ड्युटी आहे, एक्साईज ड्युटी आहे की जी राज्य सरकार आकारू शकत नाहीत. तेव्हा अशा आणि त्याच्यात त्यांनी स्पेशल एक्साईज ड्युटी या नावाने एक प्रकार काढला की त्यातला वाटा राज्यांना द्यावा लागत नाही, अशी मखलाशी करून फक्त स्वतःकडेच पैसे ठेवायची एक व्यवस्था मोदी सरकारने नवीन एक तकरीब ज्याला म्हणतो आपण अशी काढलेली आहे. या सगळ्यामुळे सरकार आणि त्यांच्या प्राइसिंग पॉलिसी मधल्या चलाखीमुळे, ती प्राइसिंग पॉलिसी बद्दल आपण नंतर जरूर आणि भरपूर बोलूया, आकडेवारीनिशी बोलूया. सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे पेट्रोलियम क्षेत्राने अक्षरशः सोन्याचं पाणी भरलेलं आहे गेल्या 12 वर्षामध्ये. बरोबर बरोबर. आणि केंद्र सरकारच्या नाही, आता जे कर सांगत होतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये फक्त प्रेक्षकांना आयडिया यावी म्हणून सांगतो. म्हणजे ही संसदेत दिलेली आकडेवारी आहे 2021 सालची, की ज्याच्यामध्ये सरकारनं सांगितलेलं होतं डिटेल्स ऑफ चेंजेस इन सेंट्रल एक्साइज ड्युटी असं जेव्हा सांगते सरकार, तेव्हा 2021 ची आकडेवारी बघा, 32 रुपये पर लिटर हे पेट्रोल, अनब्रँडेड पेट्रोल जे आहे त्याच्यावरचे टॅक्सेस आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 18 रुपये हे रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे. त्याच्यानंतर बेसिक एक्साइज ड्युटी 1 रुपया 40 पैसे आणि स्पेशल ऍडिशनल एक्साइज ड्युटी ज्याचा तुम्ही उल्लेख केला 11 रुपये. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस हा 2.5 रुपये. अशा पद्धतीनं टॅक्सेस आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे वसूल केले. बरोबर आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात वसूल केले. आणि त्याच्या आधी जेव्हा मनमोहन सिंग सरकार होतं त्याच्या तुलनेमध्ये हे जवळजवळ 4 ते 5 पट जास्ती आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मोदी सरकारचं कर्तृत्व खूप मोठं आहे. परंतु एवढंच नाहीये, मी जे मगाशी म्हणलं मखलाशी जी त्यांची होती, आता सांगितलं की रोड डेव्हलपमेंट सेस, स्पेशल एक्साइज ड्युटी आणि बेसिक एक्साइज ड्युटी किती वाचली, 1 रुपया 50 किंवा 1 रुपया 40 पैसे ती असेल. राज्यांना जो वाटा मिळतो तो 1 रुपया 50 पैशातला फक्त 42% मिळतो, लक्षात घ्या. बाकी अख्खी एक्साइज ड्युटी केंद्र सरकार स्वतःच्या खिशात घालतं. त्यातला वाटा राज्य सरकारांना फायनान्स कमिशनच्या ऑर्डर असल्या तरी द्यावा लागत नाही, कारण त्याला स्पेशल सेस असं म्हणलेलं आहे. आणि एकदा सेस म्हणलं की ती राज्य सरकारांमध्ये तो त्याचा वाटा द्यावा लागत नाही, अशी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे सेस हे रोड डेव्हलपमेंटच्या नावाने करायचे, ऍग्रिकल्चरच्या नावाने करायचे, थोडक्यात ते पैसे स्वतःकडे ठेवायचे आणि त्याही कारणासाठी ते वापरायचे नाहीत. हे पुन्हा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचे रिपोर्ट्स आहेत, सगळे लेखी आहेत. म्हणजे हे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाहीये. म्हणजे आपण काही संघ परिवारातले लोक नाही, त्याच्यामुळे आपण खरं बोलतो आणि वस्तुस्थितीच्या आकडेवारीच्या आधारे बोलतो. तेव्हा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचे पण रिपोर्ट आहेत. पण आता तो बोलण्याचा आजचा विषय नाहीये. थोडक्यात काय, केंद्र सरकारने राज्यांना उपाशी ठेवून सुद्धा भरपूर त्याच्या करांमध्ये हात मारलेला आहे आणि कंपन्यांनी मारलेला आहे. ते मी नंतर त्याचं धोरणात्मक काय मुद्दे आहेत ते नंतर मांडेलच. त्याच्याकडे आपण येऊच. म्हणजे पण त्याच्या आधी म्हणजे आता वातावरण निर्मिती कशी केली जाते बघा, की आता जेव्हा इंधनाचे दर वाढणार आहेत, काही माध्यमांच्या वरती भाजपचे समर्थक किंवा त्यांच्या काही प्रतिक्रिया दाखवल्या तर त्याच्यात ते असं म्हणतात की सरकारला पैसा तर लागणारच ना, सरकार आपल्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी करतंय डेव्हलपमेंटच्या. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मिसिंग लिंक सारखा प्रोजेक्ट किंवा इतर जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट ते जर करायचे तर सरकार पैसा आणणार कुठून, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह तयार केलं जातं. खरोखर ज्या प्रमाणामध्ये पैसा या सगळ्या याच्यातून येतोय
तो हं. तितका वापरला जातो का? नाही, आता काय आहे, केंद्र सरकारला कुठलंही सरकार असो, सरकारने कर गोळा केले पाहिजेत आणि विकासासाठी खर्च केला पाहिजे, सामाजिक सुरक्षा देण्यासाठी आणि एकंदर समाजातला जो तळचा शोषित वर्ग आहे त्यांना निदान जगण्यासाठीचा मदतीचा हात म्हणून तरी सरकारने बरोबर. खर्च केला पाहिजे. म्हणजे लाडक्या बहिणी नव्हे, हो. मिनिंगफुल अर्थाने मतदारांना लाच देऊन नव्हे, तर खऱ्या अपलिफ्टमेंटसाठी खर्च केला पाहिजे, याच्याबद्दल कोणाचंही दुमत होणार नाही. बरोबर. परंतु मुद्दा असा आहे की कर कुठले लावावेत. कर म्हणजे काय एकटा कर नाहीत ना. आता कर म्हणलं तरी आपल्याला 2 कर आहेत. हं, त्यातला हं. कुठला वापरायचा आपण ठरवतो ना कशासाठी. तेव्हा बरं. सरकारने आपल्याला जे कराचे अधिकार आहेत ते कशासाठी वापरायचे याचं काहीतरी एक सामाजिक धोरण, सामाजिक, राजकीय, आर्थिक धोरण, त्याचे काहीतरी चौकट असली पाहिजे, त्याची विचारसरणी असली पाहिजे. बरोबर. तर केंद्र सरकारला प्रत्यक्ष कर वाढवायला भरपूर वाव आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स किंवा कंपन्यांवरचा प्रॉफिटवरचा, त्याला कॉर्पोरेट टॅक्स म्हणतात. हं, परंतु एवढ्या डिमॉनिटायझेशनचा ताशा वाजवल्यानंतर सुद्धा हं, आपण बघू शकतो की आपल्या देशामध्ये हं. म्हणजे एकूण कर उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष करांचं प्रमाण किती आहे याच्या जर प्रपोर्शन जर तुम्ही काढलं त्याच्यामध्ये फारशी काही सुधारणा झालेली नाही. बरोबर. म्हणजे हा एक्साईज किंवा हे सगळे जे कर आहेत हे सगळे अप्रत्यक्ष कर आहेत. ते गरिबांनाही तेवढेच भरावे लागतात तेवढेच द्यावे की लागतात. जेवढे खरंय. अदानी आणि अंबानीला भरावे लागतात. बरोबर. त्या हा फरक आहे त्याच्यात. रक्कम हं, म्हणून पाहिलं तर हं, म्हणजे इट इज हं. बर्डनसम ना. म्हणजे बरोबर. ज्याचं वजन 20 किलो आहे त्याच्यावरती तुम्ही हो. 15 किलोचं वजन टाकणार आणि ज्याचं एक्झॅक्टली. वजन 70 किलो आहे त्याच्यावरती 15 किलोचं वजन टाकणार. हा काय न्याय हं. आहे का? त्याला न्याय बरोबर. म्हणत नाही, त्याला सरळ सरळ अन्याय म्हणतात. बरोबर. म्हणून हे सरकारने आता 11.90 रुपये सरकारने लिटरला कर केलेला आहे पेट्रोल आणि डिझेलवरती. एक्साईज ड्युटी खाली आणली त्यांनी, काहीतरी 12-15 रुपयांनी खाली आणलेली आहे त्यांनी. हं, ठीक आहे, ही आणली त्यांनी खाली या इतक्या अत्यंत क्रायसिसच्या परिस्थितीमध्ये. हं, परंतु त्याला केंद्र सरकारचं जे दुसरं उत्पन्न आहे, कर उत्पन्न, हं. त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि तिथे कर वाढवले पाहिजेत. अप्रत्यक्ष कर वाढवून लोकांचे खिसे कापणं, गरिबांचे खिसे कापणं, त्यांच्यावरती हं, भार टाकणं. कारण हं. एकदा जर तुम्ही पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर वाहतूक खर्च वाढतो. वाहतूक बरोबर. खर्च वाढलं की प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतात किंवा त्याचा फायदा घेऊन वाढवले जातात. या सगळ्याची दखल ही आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि म्हणून बरोबर. सरकारला कर हवेत, परंतु वाटेल ते करून गळ्याला फास लावतील किंवा गळा दाबतील असे कर ते असता कामा नयेत. म्हणजे असे कर नकोत. बरोबर. बरोबर. व्यवस्थितरित्या कर असले पाहिजेत. बरोबर. हा 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 त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि या निमित्तानं म्हणजे एका ठराविक वर्तुळामध्ये विशेषतः मध्यम वर्गामध्ये असं वाटतं की आपणच कर भरतो आणि आपल्या करावरती हे सगळे लोक जे आहेत ते कसे योजना घेतात आणि फुकट सरकारचे लाभ घेतात, त्यांचाही खरं तर भ्रम दूर व्हायला पाहिजे या निमित्तानं की कशा पद्धतीने इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये सरकार उलट जास्त तिथं जोर लावतंय. सर, आता जेव्हा आपण बातम्या बघतोय तेव्हा असं म्हणजे बातम्यांमध्ये येते की या ज्या तेल कंपन्या आहेत त्यांना फार तोटा सहन करावा लागतोय किंवा एक शब्द आहे की अंडर रिकव्हरी. अंडर रिकव्हरी त्यांची वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आता हे करणं भाग आहे. तर हा अंडर रिकव्हरी शब्द म्हणजे नेमकं काय? काय असते अंडर रिकव्हरी? जरा सोप्या शब्दामध्ये आम्हाला सांगा. अंडर रिकव्हरी हा शब्द हा एक शुद्ध फ्रॉड आहे असं माझं मत आहे आणि हे बरं. मी पुराव्यानी आणि आकडेवारीनी आपल्यासमोर दाखवू इच्छितो. तर प्रशांत, आपण जे एक स्लाइड त्याची केलेली आहे ती आपण बघूया जरा. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय आपण की अंडर रिकव्हरी म्हणजे काय. तर अंडर रिकव्हरी म्हणजे पेट्रोल आणि डिझेल हं, हे आपण कधीही आयात करत नाही, तर त्याच्या काल्पनिक आयातीच्या किमती. काल्पनिक म्हणजे काय, तर त्या वेळेला, त्या दिवशी, त्या महिन्यात जो काय म्हणजे किंमत ठरवण्याचा जो काय संदर्भ असेल त्याने त्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तो प्रॉडक्ट म्हणजे उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, एटीएफ असेल, एलपीजी असेल, जे काय असेल ते, हं. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत काय होती. म्हणजे वेगळ्या अर्थाने पाहिलं तर भारतामध्ये जर तो आपण आयात केला तर आपल्याला ती किंमत किती पडली असती. असते. बरोबर. म्हणजे असती थोडक्यात म्हणजे इथं आपण फक्त कच्चं तेल आयात करतो. आपण हा म्हणजे पूर्णपणे पेट्रोल डिझेल रिफाइंड कधीही आयात करत नाही. त्यामुळे मी आणि मुद्दाम आपण जर इथं वाचून दाखवतो. आणि दर ठरवताना आपण किंमत मात्र गृहीत धरतो ती रिफाइंड आयात तेलाची. एक्झॅक्टली. आता आपण जरा थोडंसं वाचून दाखवूया.
ओके. हा. पेट्रोल डिझेल इत्यादीच्या काल्पनिक आयातीच्या किमती, काल्पनिक म्हणजे मी आंतरराष्ट्रीय त्या हो. वेळच्या, बरोबर. हा. आणि देशातील तेल कंपन्या प्रत्यक्षात रिफायनरी प्राइस म्हणजे टॅक्सेस वगळून, टॅक्सेस बर. ही स्वतंत्र गोष्ट आहे, हम्म. रिफायनरी गेट प्राइस जी असते ती किती आकारतात यातला जो फरक आहे, हा फरक म्हणजे अंडर रिकव्हरी असं म्हणतात. आणि हम्म. आपण आता खाली म्हटलं की आपण फक्त क्रूड तेल आयात करतो, पेट्रोल डिझेल अर्धा लिटर सुद्धा आपण आयात करत नाही, उलट आपण निर्यात करतो रिफाईंड पेट्रोल बरोबर. आणि डिझेल. बरोबर. परंतु जेव्हा प्रत्यक्षामध्ये देशातल्या देशात म्हणजे हम्म. क्रूड ऑइल, समजा तुम्ही क्रूड तेल आयात केलं, त्याची किंमत तुम्हाला 100 पडली, काय काही म्हणा, डॉलर म्हणा, रुपये म्हणा, काय हम्म. म्हणा, 100 पडली काहीतरी, आणि त्याचं रिफायनिंग करून त्याची जे काय पेट्रोल डिझेल तयार झालं त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही फारशी जास्त नसते, ऑलमोस्ट तेवढ्याच लिटरचं क्रूड तेल, सॉरी पेट्रोल डिझेल एटीएफ सगळे मिळून प्रॉडक्ट तुम्हाला तेवढंच प्रोडक्शन ऑलमोस्ट तेवढंच मिळतं, थोडाफार लॉस त्याच्यामध्ये किरकोळ होतो, काय रिफायनिंगचा खर्च असेल तो तो सगळं धरून हम्म. तुम्हाला समजा ती कॉस्ट 110 झाली समजा तुमची, बर. तर 110 रुपयाला तुम्ही काय समजा आपण 100 लिटर धरूया, तर तुम्ही 100 म्हणजे तुम्हाला 11 रुपये एका लिटरची किंमत होणार, पण हम्म. तुम्ही 11 रुपये आणि नफा धरून, वाजवी नफा धरून समजा 11 रुपये झाली, ती काय 12 रुपये झाली समजा, बर. तर तुम्ही त्या 12 रुपयाला नाही विकणार देशातल्या देशात सुद्धा, हो. तर तुम्ही विकणार की अरे बाबा, जर समजा आपण आयात करत नाही पेट्रोल डिझेल, पण समजा केलं असतं तर आंतरराष्ट्रीय हो. बाजारपेठेत किंमत किती होती, ओके. 15 रुपये होती, 18 रुपये हा. होती, मग हा. आपण तर 12 रुपयाला देतोय, म्हणजे हो. आपण 6 रुपये कमी देतोय, बरोबर. त्याला म्हणतात अंडर रिकव्हरी. तर बरोबर. ही अंडर रिकव्हरी आतापर्यंत काय येत नव्हती, आता म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळात एक कन्सेप्ट होती, कारण त्यावेळेला खरोखर तेलाच्या किमती वाढल्या होत्या आणि त्यावेळेला ते धोरण चुकीचंच होतं. बर. पण आता गेले 10 वर्ष हम्म. आपण अंडर रिकव्हरीचा प्रश्न आला नाही, कारण या तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय किमतीला देशातल्या देशात पेट्रोल डिझेल एटीएफ हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे आंतरराष्ट्रीय किमतीला विकत आलेले आहेत आणि आजही तशाच विकण्याचा त्यांचा हेतू आहे. बर. आता गंमत, आता आपण हे हे म्हणजे कन्सेप्ट आपल्याला कळली, त्याच्यामुळे अंडर इतके वर्ष, इतके दिवस 10-12 वर्ष अंडर रिकव्हरीचा प्रश्न का आला नाही, कारण ऍक्च्युअली या काल्पनिक किमतीलाच आपण देशातल्या देशात पेट्रोल आणि डिझेल विकत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये या तेल कंपन्यांना सुपर प्रॉफिट झालेले आहेत, सुपर प्रॉफिट्स म्हणजे नाही सोन्यामध्ये म्हणजे लोळताय ते प्रॉफिटच्या, हो. अशी गेले तुम्ही काही वर्षांची परिस्थिती होती. तुम्ही हा ही जी कन्सेप्ट सांगताय अंडर हा रिकव्हरी, म्हणजे हा काल्पनिक किंमत आंतरराष्ट्रीय मार्केट मधली गृहीत धरून किमती आखल्या जातात आणि त्याच्यानुसार आपला तोटा दाखवला जातो. हा केवळ तोटा नाही, अंडर याच रिकव्हरी, त्याला क्षेत्रासाठी तोटा हे म्हणत आहे नाही. का? म्हणजे मला एका क्षणासाठी विचार आला की आपला शेतकरी जर अशा हा पद्धतीने अंडर रिकव्हरी दाखवू लागला आणि त्याच्या आधारे जर करेक्ट, किंमत मागू लागला तर ती किती करेक्ट, व्हायला पाहिजे? आपण याचा एक्झॅक्टली. कधी विचार करतो का? नाही नाही, शेतकरी तर झाला, समजा श्रमिक घ्या, हो. श्रमिकाला आपण किमान वेतन ठरवताना 4 भाकरी खायचा, कॅलरी किती आहेत त्याच्यामध्ये, त्याचा खर्च किती. आता परवा हरियाणा सरकारने त्यांची स्वतःची किमान वेतन समिती होती, त्यांनी 23,000 रुपये किमान वेतन द्या म्हणून स्वतःची, त्याचे उद्योजक होते त्यांनी शिफारस केली, पण हरियाणा सरकार पडलं अर्थात उद्योजकांचं, भाजपचं, हम्म. त्यामुळे त्यांनी किमान वेतन मंजूर किती केलं, 15,000 रुपये, स्वतःची कमिटी डावलून. बर. हम्म. हम्म. त्यावेळेला विचार काय करता तुम्ही, की भाकरी खायला किती पैसे लागतात, हो. एक मीटर कापड घ्यायला किती पैसे लागतात, पण याच श्रमिकाला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो दुबईला जाऊन किंवा अमेरिकेत जाऊन काम केलं तर त्याच्या 25 पट त्याला पैसे मिळतील, मग त्याला रेटने देता का तुम्ही पैसे, नाही खरंय, देत. खरंय, खरंय. पण मग तेल कंपन्यांनी मात्र जे पेट्रोल डिझेल कधीच आयात केलं नाही, उलट निर्यात करतात, त्यांना निर्यातीची किंमत आणि आयातीची किंमत ही समान असावी म्हणून त्यांच्या नफ्याखोरीसाठी या या काय म्हणतात नाही, त्याला इम्पोर्ट पॅरिटी प्राइस म्हणतात, ऍक्च्युली ट्रेड बरं. पॅरिटी प्राइस म्हणतात, पण ते आता टेक्निकल त्यातला फरक मी आता सांगण्यात जास्त आपल्या ओके. श्रोत्यांची अडचण करत नाही. पण ही जी तर आकड्यामध्ये आपल्याला हा फसवणूक दिसते, हा जरा चार्ट हा थोडक्यात समजावून सांगा म्हणजे हा काय आहे? आता हे अंडर रिकव्हरीचं हे मी आता जे दाखवतोय तुम्हाला, हे 1 एप्रिल, सॉरी 27 मार्च हम्म. 2026 ला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांनी हम्म. एक डिक्लेअर असं केलं की आम्ही जे आता पेट्रोल डिझेलचं काय सगळा व्यवहार करतोय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सगळी हम्म. अशी युद्धामुळे धुळदाण झालेली आहे, त्यामुळे आम्हाला हे पेट्रोल डिझेलची विक्री करताना अंडर रिकव्हरी येते. आता गेली 12 वर्ष आली नव्हती, कारण ते मी सांगितलं ते त्याच किमतीला ते विकत होते, पण आता त्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या वाढल्यात, त्याच्यामुळे आता ते म्हणतात की आमची अंडर रिकव्हरी आहे.
आता ते अंडर रिकव्हरी म्हणजे काय म्हणतात ते लक्षात घ्या. हम्म. आता मी फक्त डिझेलचं उदाहरण घेतलेलं आहे इथं, फक्त डिझेलचं उदाहरण घेतलंय. बर. परत सांगतो, डिझेल 1 लिटरही आपण आयात करत नाही, 1 लिटर सुद्धा. हम्म. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज डिझेलची किंमत 152 रुपये लिटर एवढी आहे. बर. आपण जे क्रूड ऑइल आयात करतो, मग आपल्या देशांतर्गत आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आपण बघूया आता. तर क्रूड ऑइलची आयात मार्च 2026 मधली ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरनं घेतलेली फिगर आहे, $113 प्रति बॅरल एवढ्या रेटने आपण क्रूड ऑइल मार्च 2026 मध्ये आयात केलेला आहे, म्हणजे सरासरी रेटने काढला. आता त्या $113 प्रति बॅरल म्हणजे 159 लिटर हा हिशेब काढून त्याची जर प्रति लिटर डिझेलची किंमत काढली, तर सगळा प्रॉडक्ट मिक्स वगैरे सगळं ह्याच्यात मी जात नाही, आता सोपं करून सांगतो. तर ती प्रति लिटर डिझेलची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विथ रिझनेबल प्रॉफिट मी सगळ्या डाव्या कॉलम मध्ये आपल्याला इथे दिसते की 70 रुपये 81 पैसे. रिफायनरी गेट प्राइस आहे का ही रिफायनरी नाही, रिफायनरी गेट प्राइस नाहीये ही, आपण काढलेली किंमत आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करून किती येऊ शकते. तर परंतु प्रत्यक्षामध्ये रिफायनरी गेट प्राइस त्या दिवसाची 71 रुपये 81 पैसे आहे. म्हणजे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा कमी आहे. आत्ता कमी आहे, नेहमी नसते, आत्ता आहे. कारण त्यांना 152 रुपये जर डिझेल इथे झालं तर लोक इथं क्रांती करतील. त्याच्यामुळे 152 रुपये ते शक्य नाही करणं. पण ती 71 रुपये 81 पैसे रिफायनरी गेट प्राइस आहे, टॅक्सेस वेगळे. आता आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत किती आहे, 152 रुपये आहे डिझेलची. म्हणजे जर तुम्ही डिझेल तयार डिझेल आयात केलं तर 152 रुपये डिझेल आहे लिटर. म्हणजे यातला फरक आला 81 रुपये आणि काय वरती 81 पैसे. म्हणजे आता ते काय म्हणतात, गव्हर्नमेंट काय म्हणतं की 81 रुपये आमची अंडर रिकव्हरी आहे. म्हणजे आता अंडर रिकव्हरी हा काय शब्द आहे नेमका, हा तोटा आहे का नाही. तुम्हाला आता सगळ्या डाव्या कॉलम मध्ये या तुम्ही परत, तुमची क्रूड तेलाची आयातीची किंमत $113 प्रति बॅरल, तुमचा उत्पादनाचा खर्च रिझनेबल प्रॉफिट धरून तुम्हाला ते 70 रुपये 81 पैसे म्हणजे 71 रुपये डिझेल हे तुम्हाला रिफायनरी गेट मध्ये तोटा होत नाही. बरोबर. एवढं वाढून सुद्धा म्हणजे $113 धरलंय क्रूड ऑइल तरी सुद्धा होत नाही. परंतु यांना अपेक्षित आहे 152 का, कारण आंतरराष्ट्रीय किंमत ती आहे. म्हणजे मगाशी आपण बोलत होतो, माझ्या आईने किंवा बायकोनी सांगायचं की घरात किती पैसे द्या तुम्ही, तर समोरच्या हॉटेलमध्ये थाळी मिळते 200 रुपयाला, मला घर खर्चासाठी 200 रुपये प्रति थाळी या रेटने पैसे द्यायचे. बरोबर. आता हे जर गणित पटत असेल तर मग आपलं सरकारचं आपल्याला सगळंच पटायला पाहिजे. अंधभक्तांना नक्कीच पटेल, त्यांना पटण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी कोण बोललंय सांगितलं की ते फक्त हो का नाही बोलायचं ते ठरवतात, तर त्यांचा आपण विचारच करत नाहीये. पण समजा त्यांनी चुकून विचार केला तर त्यांना आकडे उपयोगी पडतील. तेव्हा अंडर रिकव्हरी हे फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठी किंवा तेल कंपन्या कसं काहीतरी मोठं ओझं घेत आहेत याचा भास निर्माण करण्यासाठी केलेला एक देखावा आहे, त्याला कुठलाही वास्तविक अर्थ नाही. आणि मग हे काय म्हणतात की अंडर रिकव्हरी आहे, अरे बापरे, बस सगळे चेहरे पडून सगळ्यांनी बसतात. अरे म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट. अंडर रिकव्हरी म्हणजे काय, लॉस ऑफ प्रॉफिट. म्हणजे मला एवढा नफा मिळाला असता तो एवढाच मिळाला, याला अंडर रिकव्हरी असं म्हणतात. हे जर इकॉनॉमिक्स मान्य करायचं असेल तर मग शेतकऱ्यांनी, कामगारांनी, छोट्या व्यापाऱ्यांनी, मध्यमवर्गीयांनी काय हे इकॉनॉमिक्स त्यांच्या आयुष्यात का बरं लावत नाही तुम्ही. बरोबर. हा खरा प्रश्न आहे. अगदी खरं. केवळ एकाच क्षेत्राला याचा लाभ का, म्हणजे अंडर रिकव्हरी ही कन्सेप्ट सगळ्याच किमती आंतरराष्ट्रीय, मग देश ठेवलाय कशा करता तुम्ही, देशाच्या सीमा आहेत कशा करता. सगळं जर आंतरराष्ट्रीय दराने देशांतर्गत व्यवहार, देशातल्या वस्तूचे देशातले व्यवहार, देशातल्या उत्पादनाचे देशातला ग्राहक, देशातला उत्पादक, सगळंच देशातली विक्री, आणि जर आंतरराष्ट्रीय दराने करायचे असेल तर मग देशाच्या सीमा हवेत कशा करता, कुठे गेला यांचा राष्ट्रवाद. हा खरा प्रश्न आहे. बरोबर. आता एक विंडफॉल नफा हा एक विंडफॉल प्रॉफिट किंवा त्याच्यावरचा टॅक्स याच्याबद्दल सुद्धा सातत्याने चर्चा होत असते. तर हा नेमका काय प्रकार आहे आणि तो कधीपासून आपल्याकडे सुरू झालेला आहे, आता त्याची नेमकी काय स्थिती आहे.
आता विंडफॉल प्रॉफिट टॅक्स हा एक विंडफॉल प्रॉफिट म्हणजे काय की अचानकपणे माझं फारसं काहीही कर्तृत्व नसताना केवळ बाजारातली किंवा समाजातली देशातली जगातली परिस्थिती बदलल्यामुळे मला जर अचानकपणे मला जर रस्त्यात पैसे सापडावेत तशा प्रकारचे जर मला काही प्रचंड नफा वगैरे झाला, घाटात ट्रॅफिक जॅम झाला समजा आणि वस्तू मिळेन अशा झाल्या, तर माझं छोटं हॉटेल असतं तर मी त्या वाटेलच्या दराने विकतो, म्हणजे काही लोक विकतात. तर मग आता हा जो प्रॉफिट आहे विंडफॉल प्रॉफिट आहे वगैरे अशी खूप उदाहरणं देता येतील आपल्याला. तर अशा प्रकारे विंडफॉल प्रॉफिट वरती कुठे इन्कम टॅक्स वगैरे काही आकारला जात नाही, अशी कुठली तरतूद नाहीये. परंतु विंडफॉल प्रॉफिट एक कन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे. हा विंडफॉल प्रॉफिट हा तुला पात्र नाहीस तू घ्यायला, अशी एक आर्थिक न्यायाच्या दृष्टीने भूमिका घेतली तरी अति योग्य भूमिका आहे. ही कल्पना इन्कम टॅक्समध्ये नाही, कॉर्पोरेट टॅक्समध्ये नाही, परंतु एक्साईज ड्युटीमध्ये किंवा निर्यात करामध्ये, निर्यातीवरती आपण भारतामध्ये मी मगाशी सांगितलं की आपण 1922 पासून संकल्पना आणली आणि आधी मी सांगितलं तसं की 1915-16 पासून 2021 पर्यंत या तेल कंपन्यांनी नोटा छापलेल्या आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत आणि भारतातली इम्पोर्टेड क्रूड म्हणायचंय का तुम्हाला? 2015-16च म्हणलं, 2015-16 पासून ते साधारण 21-22 पर्यंत, अगदी 23 पर्यंत अक्षरशः नोटा छापलेल्या आहेत. आणि ते सरकारला पण त्याचा भरपूर नफा झालेला आहे, टॅक्सेस आणि डिव्हिडंड वगैरे वगैरे त्या सगळ्यांनी. परंतु याची खूप ओरड झाली, त्याच्यामुळे मग सरकारने असं ठरवलं की या तेल कंपन्या पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. ऍक्च्युली निर्यात करतो आपण पेट्रोल, मगाशी सांगितलं आपण पेट्रोल डिझेल आयात तर सोडा, आपण ऍक्च्युली निर्यात करतो, क्रूड ऑइल आयात करतो 80% प्रमाणात. तर हे पेट्रोल डिझेल निर्यात करताना तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती या युक्रेनच्या, मुख्यतः युक्रेनच्या युद्धामुळे या खूपच वाढायला लागल्या रिफाइंड प्रॉडक्टच्या, आणि त्याच्यामुळे यांचे नफे पूर्वीपेक्षाही नोटा छापायची तर सोन्याची खाणच सापडली. त्याच्यामुळे मग खूप आरडाओरडा झाला. शेवटी सरकारने त्यांच्यावरती एक निर्यातीवरती म्हणून एक वेगळा कर बसवला की तुम्ही पेट्रोल डिझेलची निर्यात करताना एटीएफ फ्युएल म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल ज्याला म्हणतात त्याची निर्यात करताना मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा कर द्यावा लागेल, निर्यातीवरती कर द्यावा लागेल. हा त्यांनी प्रति लिटर कर फायदा होतो त्याच्यामध्ये. आणि विंडफॉल प्रॉफिट आहे, तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बदलत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युक्रेन आणि इतर कारणामुळे जर किमती वाढल्या आणि त्या मानाने क्रूडच्या किमती वाढत नाहीत, हा तुम्हाला विंडफॉल प्रॉफिट आहे. तुम्ही थोडक्यात तुम्हाला जो एक अचानक लाभ होतोय त्याच्यामध्ये आम्हाला वाटा हवाय आणि त्या वाट्यासाठी ही एक रचना आहे. हा एक. आणि दुसरं असं की तुम्हाला एक्झॅक्टली, आणि दुसरं असं की तुम्ही जास्त निर्यात करू पण नाही, कारण देशांतर्गत ती उपलब्ध व्हायला पाहिजे, अशी पण त्याच्यात एक भूमिका आहे. ही भूमिका योग्य आहे, पण ती ह्याच्या पूर्वीच यायला पाहिजे होती, पण का वेना 1922 साली आली. परंतु या 2022 मध्ये सॉरी चुकून 1922 बोललो, 2022. तर 2022 मध्ये ती आली. परंतु या कंपन्या अर्थात मोठे लोक आहेत ते, यांनी ताबडतोब आरडाओरडा सुरू केला, डोळे वटारले, आणि असे आंतरराष्ट्रीय डोळे वटारले गेल्यानंतर मोठ्या कंपन्यांनी अंबानींनी विश्वाच्या डोळे वटारल्यानंतर मोदी आणि शहा यांचा नाईलाज झाला आणि मग त्यांनी 2024 मध्ये हे रद्द करून टाकला. हा विंडफॉल 2 वर्ष होता तो विंडफॉल प्रॉफिट हा टॅक्स, एक्सपोर्ट ड्युटी ती त्यांनी बंद करून टाकली. आणि आत्ता जस्ट हे आता इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर पुन्हा त्यांनी ती सुरू केली आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी 11 एप्रिलला काही कर लावले होते ते 1 मेला पुन्हा कमी केले. आता त्याचं जे टेबल आता आपण जरा बघूया आणि त्याच्यात सुद्धा काय मखलाशी आहे ते जरा मी आपल्याला जरा त्याचं टेबल आपण बघूया. आता बघूया आपण डावीकडचा कॉलम जो आहे तो कालावधी आपल्याला दाखवतोय. मधला जो कॉलम आहे तो अंडर रिकव्हरीचा, जो मगाशी सांगितलेला जो दावा होता तो दावा सरकारचा किती आहे तो दाखवतोय, आणि विंडफॉल प्रॉफिट हा प्रति लिटर निर्यात कर किती आहे तो कर दाखवतोय. आता हा कर आहे, रक्कम कराची आहे बरं का. हा विंडफॉल प्रॉफिट नफा कर आहे, तो कर शब्द झाकला जातोय तिथं, पण विंडफॉल प्रॉफिट नफा कर प्रति लिटर निर्यातीवरती असा आहे. तर आता 11 एप्रिलला तो 55 रुपये होता. सगळ्यात उजवीकडचा कॉलम बघा तुम्ही डिझेलवरती, आणि तुम्ही त्याच दिवशी अंडर रिकव्हरी किती होते म्हणून दावा केला होता 81 रुपये प्रति लिटर. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत डिझेलची 152 रुपये आहे आणि आम्हाला विथ एव्हरीथिंग 71 रुपये समजा पडते, तरी सुद्धा
म्हणजे आम्हाला 152 रुपयाला विकता येत नाहीये म्हणून आम्हाला बरोबर. अंडर रिकव्हरी आहे असं तुमचं म्हणणं होतं. 81 आजही आहे. रुपयांच्या अंडर रिकव्हरी हा तुम्ही दाखवता. अंडर रिकव्हरी होती. म्हणजे याचा अर्थ 81 रुपयाचा सुपर प्रॉफिट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आहे असा त्याचा सरळ अर्थ झाला. बरोबर. 81 रुपयाचा सुपर प्रॉफिट जर बाजारात असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डिझेलच्या निर्यातीमध्ये, तर मग 55 रुपयाचाच कर का? बरोबर. तो म्हणजे 81 रुपये लागायला पाहिजे होता. 81 रुपये लागायला पाहिजे मग. बरोबर. आणि हीच गोष्ट, आणि तोही कमी केला 1 मेला. म्हणजे 1 मेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या डिझेलच्या किमती या अजिबात कमी झालेल्या नाहीयेत. 188 रुपयेच आहेत. $188 प्रति बॅरल आहेत आज. तर असं असताना म्हणजे 81 पेक्षा थोडस 1-2 रुपये जास्तीच असेल. हा जो तथाकथित त्यांचा अंडर रिकव्हरीचा दावा आहे तो 81 रुपये आहे. आणि त्यांनी कर किती कमी केलाय आता? 23 रुपयावरती खाली आणला तो. म्हणजे विंडफॉल प्रॉफिट मध्ये सुद्धा प्रॉफिटवरती टॅक्स लावताना सुद्धा त्या कंपन्यांचं जू यांच्या मानेवरती आहे याच्यातनं दिसून येतं. आणि गंमत म्हणजे आता बघा पेट्रोलचा सगळ्यात खालचा रो आहे तो बघा, खालची ओळ बघा, त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? सरकारचं असं म्हणणं आहे की पेट्रोल सुद्धा आम्ही अंडर रिकव्हरीनीच विकतोय. म्हणजे खरं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली पेट्रोल, रिफाईंड पेट्रोलची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत जास्ती आहे. आम्ही देशात कमी किमतीला विकतोय ते, म्हणून आम्हाला अंडर रिकव्हरी 26 रुपये प्रति लिटरची आहे. प्रति लिटर तोटा सहन करून आम्ही तुम्हाला देतोय असं हा तोटा म्हणजे अंडर रिकव्हरी. ते शब्द फार तोटा म्हणत नाहीत कारण तोटा फायनान्शियल शब्द आहे. ते अडकतील त्याच्यावर, फ्रॉडची केस होईल. तोटा म्हणू शकत नाहीत ते, अंडर रिकव्हरी म्हणायचं. म्हणजे अपेक्षेपेक्षा आम्हाला कमी मिळतात, थोडक्यात कमी मिळतात. हा म्हणजे मला वाटलं होतं मला 100 पैकी 110 मार्क मिळायला पाहिजेत पण 100च मिळाले असं. बरोबर. तर ते 26 रुपये आहे. आणि त्याच्यावरचा पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल प्रॉफिट टॅक्स किती आहे? 0 रुपये. शून्यच होता आणि तो शून्यच आहे. म्हणजे 11 एप्रिललाही तो शून्यच होता आणि आजही तो शून्यच आहे. म्हणजे 26 रुपये विंडफॉल प्रॉफिट तुम्ही अलाव केला त्यांना. बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? किती महत्वाच्या आहेत की रिकव्हरी, अंडर रिकव्हरी कसे दाखवतायत आणि विंडफॉल नफा जो आहे तो लावतानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र त्या प्रमाणामध्ये होत नाहीत. याचं कारण असं की यांना बेसिकली अंडर रिकव्हरी या नावाने एका बाजूने लोकांना मूर्ख बनवायचं आणि दुसऱ्या बाजूला विंडफॉल प्रॉफिट वरती, निर्यातीवरती टॅक्स लावताना मात्र तो अगदीच कमी लावायचा. असे दुहेरी त्यांना म्हणजे मखलाशी त्यांना करायची. किंवा मागाशी मी जे सांगितलं की तेलाच्या किमतीचं जे सगळं अर्थशास्त्र आहे किंवा आर्थिक धोरण आहे, हे आर्थिक धोरण हे जनतेभिमुख नाही, देशाभिमुख नाही, ते मूठभर कंपन्यांच्या हितासाठी केलेलं धोरण आहे. आता ह्याच्यात सरकारचं असं एक समर्थन आहे की आंतरराष्ट्रीय किमती अशा समान ठेवल्यामुळे आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट जास्ती येते. आणि इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे जास्ती येते, सरकारी कंपन्या आहेत त्या. सरकारी कंपन्या या रिफायनिंग त्यांना प्रॉफिट मिळते म्हणजे सरकार 5 हातांनी खात आहे आणि खाजगी कंपन्या खात्यात ते खात्यातच आहेत. बरोबर. तेव्हा या धोरणामध्ये मूलभूत बदल केला पाहिजे. तर आणि हीच गोष्ट एलपीजीची आहे. आता एलपीजी, आता इथं मी सगळे आकडेवारी मांडू शकतो पण साधारणपणे तुम्हाला सांगतो की एलपीजी आपण साधारणपणे 60% एलपीजी आपल्या वापराचे आपल्याला आयात करावा लागतो आणि 40 आपण तयार करतो. पण आपण जो ऍक्च्युली देशात विकतो तो संपूर्ण आयात किमतीलाच विकतो. म्हणजे 100% एलपीजी आपण आयात जी करतो 60% त्याच किमतीला विकतो. म्हणजे 40%ची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खूप कमी आहे 40% एलपीजीची आपण वापरत असलेल्या, परंतु आपण तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्याच किमतीला विकतो. आणि मग तो जो विकतो त्या किमतीला त्याच्यामुळे या तेल कंपन्यांना कुठलाच काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि जर त्यांनी तो कमी किमतीला विकला तर त्याला ते अंडर रिकव्हरी म्हणतात. म्हणजे समजा अशी कल्पना करा की देशांतर्गत किंमत समजा 40 रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर आपण आणतो त्याची किंमत समजा 60 रुपये आहे आणि प्रमाण तेच आहे. म्हणजे टोटल आपली कॉस्ट झाली याची 60 आणि याची 40, 100 रुपये कॉस्ट झाली. तर आपण आता ऍक्च्युली हा जो 40 आहे हा 40 आपण सॉरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची किंमत समजा जास्ती आहे, समजा ती 2 रुपये म्हणजे 120 झाली, ही 40 म्हणजे 160 झाली, टोटल झाली 160. आता तुम्ही विकताना सगळ्याला त्याचा ऍव्हरेज काढून म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत तुम्ही सगळ्याला नाही लावायची, तुम्ही त्याचा ऍव्हरेज काढून लावली पाहिजे, वेटेड ऍव्हरेज काढून किंमत लावली पाहिजे. तसं करत नाही ते. आणि तसं न करता
थोडी कमी किंमत जर लावली तर म्हणतात अंडर रिकव्हरी झाली. हे तोटा हम्म, नाही, अंडर रिकव्हरी हम्म. हा फ्रॉड आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट प्रत्येक गॅस क्षेत्रामध्ये आहे, तुमच्या CNG मध्ये आहे, LNG मध्ये आहे, सगळ्या ठिकाणी याच प्रकारे एक प्रकारचा लोकांची बरोबर. फसवणूक ज्याला आपण म्हणतो जनतेची ही होते आहे. ती बदलणं ही अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. म्हणजे एरवी आपण पेपरमध्ये बातम्यांमध्ये फक्त या बातम्या ऐकतो की इंधनाचे दर अशा पद्धतीने वाढवावे लागणार कारण तिकडे युद्धाचा भडका उडालेला आहे. पण प्रत्यक्षात त्याच्या पाठीमागं या ज्या हम्म, दोन कन्सेप्ट आहेत, अंडर रिकव्हरी आणि विंडफॉल प्रॉफिट टॅक्स, हम्म, याच्यामधून नेमकी कशा पद्धतीची बनवाबनवी होतीये खरं तर, आणि ती जनतेच्या हिताची नाहीये हे तर उघडच दिसतंय. म्हणजे की याच्यामध्ये एक समानता पाहिजे. जर तुम्ही खरोखर याचा अवलंब करणार असाल, टॅक्स गोळा करण्याबद्दल नाहीये, तुम्ही पण ते सांगतच आहात, पण ते करताना किमान एक समान धोरण जे असायला पाहिजे ते याच्यामध्ये दिसत नाहीये. सर, जाता जाता अजून एक मुद्दा म्हणजे जेव्हा या किमती आता वाढणार आहेत, ज्याची तयारी आता सगळे सामान्य लोक पण करतच आहेत, तर या सगळ्याचा नफा जो आहे तो खरोखर सरकारी कंपन्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये होतो, म्हणजे याचे जे लाभार्थी आहेत ते नेमके कोण आहेत? खाजगी कंपन्यांमध्ये पण काही आहेत का? आणि जेव्हा हो. कमी दर होते तेव्हा त्याचा नफा, त्याचा प्रॉफिट किंवा त्याचा लाभ जो आहे तो हम्म. सामान्यांच्या पर्यंत पोहोचला नाही. दर दर कमी होईल. आता मात्र त्याचं रिझनिंग कसं केलं जातं? नाही, असं आहे की या भारतामध्ये तेल क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये साधारण सरकारी क्षेत्रातली इन्स्टॉल कपॅसिटी हम्म, आणि खाजगी क्षेत्रातली इन्स्टॉल कपॅसिटी ही जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये साधारणपणे सरकारी क्षेत्रातली जर 100 असेल तर खाजगी क्षेत्रातली 50च्या पुढे, म्हणजे साधारण 160 जर आपली इन्स्टॉल कपॅसिटी असेल हम्म, तर त्यातली 100 ही सरकारी आहे. आणि सरकारी क्षेत्रातल्या अर्थातच या रिफायनरी ज्या आहेत त्या जुन्या आहेत आणि खाजगी क्षेत्रातल्या ज्या रिफायनरीज आहेत त्या नवीन आहेत. त्याच्यामुळे अर्थातच त्यांची एकंदर क्षमता आणि रिफायनिंग मार्जिन्स ज्याला आपण म्हणतो, ही रिफायनिंग मार्जिन्स ही केव्हाही त्यांची जास्ती आहेत. हम्म, त्याच्यामुळे नफा हा या अर्थाने जर पाहिलं आंतरराष्ट्रीय समकक्ष किमतीला, आणि किंवा हे तर मुख्यतः निर्यात करतात खाजगी क्षेत्रवाले, ते जास्ती निर्यात करतात. पेट्रोल डिझेल निर्यात करावं त्याने, माझं त्याबद्दल काय म्हणणं नाहीये. पेट्रोल हम्म, चांगली गोष्ट आहे, परंतु त्या किमतींचं बर्डन भारतातल्या लोकांवरती टाकणं याला मात्र काही अर्थ नाहीये. हा हम्म, शुद्ध नालायकपणा आहे. तेव्हा खाजगी क्षेत्रातले नफे हे अर्थातच हे जास्ती आहेत, नो डाऊट अबाउट इट. परंतु हम्म, हम्म, सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड नफे हे होत आहेत. आणि हम्म, त्याचा फायदा सरकारला, मी मगाशी सांगितलं हम्म. की काही लाख कोटी रुपये हे टॅक्सेस आणि डिव्हिडंड या दोन्ही रूपाने बरोबर. हो. सरकारला मिळत आहेत. पण त्याच्यात अर्थातच केंद्र सरकारला याचा वाटा खूप जास्ती मिळतोय, मोठ्या प्रमाणावर हम्म. मिळतोय. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ओके. सर, आता अजून खूप खूप हा धन्यवाद येस. या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. मला वाटतं बऱ्यापैकी अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही हा सगळा विषय समजावून सांगितलेला आहे. त्यामुळं पुढच्या वेळी जेव्हा अशा पद्धतीने इंधन दरवाढीचा विषय येईल तेव्हा प्रत्येकाला तुमचे हे दोन शब्द तरी नक्की आठवतील, अंडर रिकव्हरी आणि विंडफॉल प्रॉफिट टॅक्स. त्याच्या पाठीमागचं काय नेमकं अर्थकारण आहे हे सगळ्या लोकांना लक्षात येईल. आपण आशा नाही, पण करूयात की प्रशांत प्रशांत हा, प्रशांत एक मिनिट, मी काय म्हणतो, आपण स्पेसिफिक, मी एक स्पेसिफिक मागणी अशी मांडू इच्छितो याच्यामध्ये. बोला ना. स्पेसिफिक आपण बोलूया हम्म, की नेमकं सरकारकडे काय मागायचं. तर हम्म, माझ्या मते आपण स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे की ही ट्रेड पॅरिटी प्राइसिंग, म्हणजे खरं म्हणजे इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग आहे. ते 80% इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंगवरती आहे, 20% एक्सपोर्ट पॅरिटी प्राइसिंगवरती आहे. दोन्हीचा बेसिक अर्थ हाच आहे की आंतरराष्ट्रीय किंमत आकारली जाते. हम्म, तर ही आंतरराष्ट्रीय किंमत देशांतर्गत शुद्धीकरण केलेल्या पेट्रोल, डिझेल किंवा कुठल्याही प्रॉडक्टला आंतरराष्ट्रीय किंमत लावणं हे तात्काळ बंद करा, किंवा त्याचा ती किमतीची किंमत निर्धारणाची पद्धतच बंद करा. हम्म, आपलं आयात क्रूड ऑइल किंवा देशांतर्गत क्रूड ऑइल या दोन्हीचा मिक्स करून जी काय कॉस्ट ऑफ क्रूड आहे ती, अधिक रिफायनिंग कॉस्ट, अधिक म्हणजे ऍक्च्युअल ज्याला आपण म्हणतो, अधिक रिझनेबल प्रॉफिट, अधिक पुढच्या इन्व्हेस्टमेंटची तरतूद, हे सगळं करून जी काही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये कुठेही काय तुम्हाला उद्या कापड विकत घ्यायचं तर कापडाची किंमत कशी ठरते, बेसिक हम्म. त्याचं कॉस्ट स्ट्रक्चर प्लस रिझनेबल प्रॉफिट हेच त्याचं स्वरूप असलं पाहिजे.
आणि मग त्याच्यामुळे जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमतीच वाढल्या क्रूडच्या, तर आम्हाला काही प्रमाणात त्याचा भार सहन करावा लागेल, हे मी समजू शकतो एका मर्यादेपर्यंत. हे एक मुद्दा. त्याच्यावरचे जे कर आहेत, ते कर केंद्र सरकारने अत्यल्प प्रमाणात आणले पाहिजेत, कारण जेव्हा किमती वाढल्या, असं किमती कमी झाल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, तेव्हा यांनी क्रूडच्या किमती, त्यावेळेला यांनी कर प्रचंड वाढवले. आता त्यांनी ते जवळजवळ शून्यापर्यंत आणले पाहिजेत. राज्य सरकारांनी सुद्धा आणले पाहिजे असं कोणी म्हणू शकेल, पण केंद्र सरकारला हे विंडफॉल प्रॉफिट टॅक्स लावायला किंवा इन्कम टॅक्सच्या रूपाने हे कर गोळा करायला खूप मोठा वाव आहे. इतर क्षेत्रात आहे आणि क्रूडच्या क्षेत्रात सुद्धा आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारांकडून फार अपेक्षा आपल्याला करता येणार नाही किंवा करणं योग्य ठरणार नाही या घडीला. त्यामुळे याचं हे अशी ठोस मागणी आपण या बाबतीत केली पाहिजे. आणि हे इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग तर पहिलं धाडकन नाकारलं पाहिजे आपण. आणि ही पॉलिसी आपल्याकडे आत्ताच आलेली, म्हणजे पूर्वी अशी नव्हती. नाही, म्हणजे मनमोहन सिंग यांच्या, नाही सांगतो, 2010 पासून ही पॉलिसी आहे. 2010 पासून त्याची सुरुवात झाली आणि याचा अर्थातच जबाबदारी मनमोहन सिंग यांच्यावरती सुद्धा आहे, तुम्ही नाकारू शकत नाही. परंतु त्यावेळेला त्यांनी टॅक्सेस खूप कमी, त्यांच्याकडे सरकार भयंकर अडचणीत होतं त्यावेळेला. सरकारला त्याच्यातनं काय खूप पैसे अजिबातच मिळाले नाहीत, मिळाले ते खाजगी क्षेत्रालाच मिळाले. परंतु सरकारवरती आपण टीका करत होतो, त्यावेळेला मी हे बोलतच होतो. परंतु त्यावेळेला क्रूड गेलो होतो $107. त्यामुळे सरकारला कर कमी करणं अत्यंत भाग होतं. केलेच होते, म्हणजे त्यांनी कमी, अगदीच कमी कर होते. ही धोरण तेव्हापासूनचं आहे, परंतु ते अत्यंत परिपूर्ण अशा टोकाला नेऊन त्याचं लोकांच्या अगदी शरीरामध्ये त्याचे बाण घुसतील, हे मोदी सरकारचं कर्तृत्व आहे. बरोबर. सर, खूप खूप धन्यवाद हा सगळा विषय अतिशय सविस्तरपणे समजावून सांगितल्याबद्दल. आशा आहे की इंधन दरवाढीच्या मागचं हे तेल कंपन्यांच्या नफेखोरीचं गणित जे आहे ते तुमच्या नीट लक्षात आलं असेल. लवकरच आपल्याला आता दरवाढीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तयार पण राहायचं आहे. पुढच्या काही दिवसामध्ये त्या संदर्भातल्या गोष्टी होतीलच, पण ते सगळं होत असताना हा विषय नेमका कुठे सगळ्यात कळीचा बनलेला आहे, काय नेमकं बदल होणं अपेक्षित आहे, यासाठीची ही चर्चा होती. तुमच्या या सगळ्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.